अरे दखन देशामध्ये गावाच्या द्वारी भारी दखन देशामध्ये गावाच्या द्वारी भारी तिथं नांदतो आत्मा राज मल्हारी म्हणून ऐकलं महाराज जेजुरगडावरती मल्हार माळसा राज्य करीत असताना दख्खन देशामध्ये जयजयवाडी आणि त्या जेजुरी मध्ये मल्हार माळसा राज्य करीत असताना देवाच्या हाताखाली प्रधान असताना हो त्या खंडेरायाने विचार केला हक्क प्रधान अरे हक्क प्रधान मल्हार माळसा राज्य करीत असताना देवाच्या हाताखाली प्रधान होता आणि त्या मल्हार देवाने विचार केला हाक मारली त्या प्रधानाला देव म्हणतो ऐकलं माझ्या गुरुच्या गुणवंत प्रधाना प्रधाना प्रधान नमन तुला खंडेराया भोळा देवा नमन तुला खंडेराया
नमन तुला खंडेराया. पळता पळता समोर चिंचाचं झाड आलं, त्या झाडावर तू चढून गेला, चढून गेलो. आडव्या फांदीवर जाऊन बसला. हा मग वाघ चिंचाच्या बुडाला बसून राहिला. त्याला वाटला कधी ना कधी खाली उतरल, मी याला धरील आणि खाईन. खाईल. पण तू खाली उतरानं वाघ उठाना तुम्ही. हा बसून बसून वाघ कटाळला. वाघाने जेव्हा डरकाळी फोडली, त्या आवाजाने तुझला लगवी चालू झाली. लगेच चालू झाली. तो वाघ हुशार होता, त्याला वाटलं यानं दोर सोडला, मग तो वाघ तुझ्या लगीनं वर यायला लागला. लगीनवर या लागला तो. वाघ चांगला जवळ येऊ दिला, मग तू विचार केला आता वाघ वाचू देणार नाही. नाही मग काहीतरी आयडिया करावा लागेल. हा मग. तू लगेच अर्जंट ब्रेक लगी बंद. लगी बंद. वाघ वरून खाली पडला आणि बेशुद्ध झाला. मग तू विचार केला आता इथून पळून जायला पाहिजे. झालं पाहिजे. पण त्यात एक भानगड झाली. हा ना. तुला झाडावर चढायची माहिती होती, हा. खाली उतरायची माहिती नव्हती. अजिबात नाही. मग तू पुन्हा डोकं चालवलं, हा पळतच घरी गेला. मग प्रभाकर कुटेच्या घरी आला. हो. त्यांच्या दारापुढे शिडी पडेल होती. मग शिडी घेतली, हा झाडाजवळ गेला, मग अशी शिडी उचलून घेतली. आता कशी का अशी आता कधी शिकली का? झाडाजवळ आला, शिडी झाडाला लावली, हा खाली उतरला. आणि कशावर हजर झाला? अरे, तुला खाली उतरायची माहिती नव्हती, मग शिडी आणायला कस काय गेला? आणि तुम्हाला खरं वाटलं काय? मग रात्री माझं सफर पडलं होतं ना. स्वप्न तरी म्हण. हा ते स्वप्न पडलं. मग स्वप्नातल्या गोष्टी तू सांगतो. हा, म्हणलं टाइम झाला, देवाला काहीतरी चाट मारून देऊ म्हणून. सरळ सांगायचं, देवा आज गाडवर यायला उशीर झाला. जाऊ द्या सोपं. जाऊ द्या देवा. हा. मला कशा करताना बोलवलं? प्रधाना, हा. तुला इथं बोलवण्याचं कारण म्हणजे काय? काय? चालून जाऊया राणी म्हाळसाच्या वाड्या, घेऊन येऊया माझ्या राणी म्हाळसाला प्रधानजी. देवा तुम्ही आता खरं सांगा. हा. 3:30 वाजले हो. आणि तुम्हाला एवढ्या निमे रात्री मी राणी मासा करून आणू. तुला राणी मासा सांगितलं का बाबा? मग अरे येड्या, देव राणी मासा खायला देव काय बामण आहे का? अरे बामण खाते का माशी? बामण नाही खाती, मारुटी खाते. अरे बाबा नारुडी मासे खाते, मी तुला मासा सांगितलं. मग माळसा मासाबाई माळसाला घेऊन ये. हा. मासाबाईला घेऊन येऊ. हो. लगेच का भावाचा आवाज ओळखला नाही. मासाबाई मी तुझा भाऊ प्रधान. हा प्रधाना कशा करताना आला? चाल तुला देवाने जेजुरीगडावरती बोलवलं. देवानं बोलवलं? हो. प्रधाना हा. तुझे देव झोपेतून उठले असतील, बर. तोंड धुण्याकरता पाणी मागवत असतील. हो. जाऊन सांग तुझ्या देवाला, काय? येत नाही म्हणून सांग दादा, येत नाही म्हणून सांग, येत नाही म्हणून सांग दादा, येत नाही म्हणून सांग. अरे येत नाही म्हणून सांग दादा, येत नाही म्हणून सांग. हो येत नाही म्हणून सांग दादा, येत नाही म्हणून सांग. हो येत नाही म्हणून सांग दादा, येत नाही म्हणून सांग, येत नाही म्हणून सांग दादा, येत नाही म्हणून सांग. अरे येत नाही म्हणून सांग दादा, येत नाही म्हणून सांग. हो येत नाही म्हणून सांग दादा, येत नाही म्हणून सांग. प्रधाना असं जाऊन सांग देवाला असं का? आणि परत येऊ नको. बर काय हरकत हा जा पटकन. चालेल जातो लगेच देवाकडे. आपल्याला काय करायचं जसं महासभाईने सांगितलं तसं देवाला जाऊन सांगायला पाहिजे. जातो लगेच देवा. कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला तुला उशीर झाला. रिक्षावाला तो रिक्षावाला हो बघतोय रिक्षावाला, वाट तुझी बघतोय रिक्षावाला. अरे बघतोय रिक्षावाला, वाट तुझी बघतोय रिक्षावाला. काय झालं? देवाचा प्रधान आहे. हा रिक्षावाल्याचे गाणे म्हणतो बाबा. अरे बापरे, आता एक रिक्षावाल्याचं गाणं होतं का? अहो देवा मला वाटायला करमत नाही ना, मग मी भजन म्हणत चाललो होतो. भजन होतं कवताची. हा भजन होत म्हणून दाखव. म्हणून म्हण बरं. बघतोय रिक्षावाला. हे भजन आहे का? मग भजन नाही आहे. मग काय आहे? अरे येड्या, तुला काय हक्क आहे का? काही कळत काय भावनाता? काही कळत का तुला? हा काही कळत? काय झालं? काही याला
देवा त्याला हो त्या. मला अगं सगळं देवा होता त्याच्याकडे हात करायचं तिकडे. मी तुमच्या पाठीमागं होतो ना, खरंय काही गाणे म्हणतो का? मला नाही येत भाऊ. अरे बावळे का तुला येत नाही तर मग मला विचारायचं ना. तुला येत असेल तर म्हण, तुला माहित. हा मग मला येतं, मी तुला शिकवतो. असं का? जेव्हा मला गाणं, मला अभंग येतो, मी याला अभंग शिकवतो. हा भजन. असं का? हा दाखव बरं मला. ऐक. टंटा नवाजला, टंटा नवाजला, मटण शिजला, हडकन दुखदिया धाडी न सजने, रस रस वाढले, हडकन दुखदिया धाडी न सजने, रस रस वाढले, हडकन दुखदिया धाडी न सजने, रस रस वाढले, हडकन दुखदिया धाडी न सजने, रस रस वाढले. शाजू त्याला भजन शिकवायला चाललंय. भजन आहे नाही रे. का रे? इकडे ये. इकडे. त्याला इकडे बोल. इकडे तू. काय भजन शिकवायला? ऐ, असं भजन शिकवतो का? इकडे येत तू बाबू त्यात वेगळंच लावलं म्हण तुला भजन शिकवतो म्हणे तट्टानं वाजलं मतानं शिजलं हरकानं दुखाती गदार ग सजन रसा रसा भाऊ तो रस्सा तुलाच राहू दे, हडकं तूच खाई. अरे मला असं भजन अय प्रधाना, अरे मी तुला माणसाला आणायला पाठवले. माणसाला देवा मासा लोक सांगितली कामगिरी केली का नाही? नाही देवा मग मासा लोक गेलो होतो हा. पण मासाबाई आलीच नाही. काच तू माणसं लोक गेलाच नाही. गेलो होतो पण मासाबाई काय म्हणे काय तुझ्या देव झोपेतून उठले असतील म्हणे दोन धुण्याकरता पान लागत असेल म्हणे जाऊन सांगावे तुझ्या देवाला एकटं नाही म्हणून अरे येत नाही बनून जाग दादा, येत नाही बनून जा, हो येत नाही बनून जाग दादा, येत नाही बनून जा, अरे येत नाही बनून जाग दादा, येत नाही बनून जा. ती मासाबाई म्हणे असं जाऊन सांग म्हणे अरे आज सांगितलं असं मग एवढी उड्या मारली होती का? ती म्हणे असं जाऊन सांग म्हणे डोकं फिरलं का त्या माणसं? अहो, तू माणसापर्यंत गेला नाही. गेलो होतो. आज त्या वाटात रिक्षावाल्याचं गाणं नाही ऐकून बाई, आला. गेलो होतो देवा पण गेला नाही तू. आता माणसाला घेऊन येशील का नाही? नाही आता घेऊन ये. चमडी काढून टाकीन तुझी. नाही आता घेऊन ये. जा लवकर. परत येऊ नको. आता परत येणारच नाही. माझा नमस्कार घ्यावा की प्रधाना जाऊन सांग तुझ्या देवाला. बाई मी आता तुझ्या पायापर्यंत मला काय सांगायला नको लावू पहिले तू मास चाल यावंच लागल काय? हा बाई अवस्था गल्ले फटाफट वाजत या असं का? बरं चालले ती. चाल मासाबाई पंचायत तुझ्या हातामध्ये घ्यावं माझ्या संगतीन लवकर चालावं माझी टोले खायला सवय नाही बाई माणस माझ्या संग गडावरी चाल माझ्या संग गडावरी चाल माळ्याचा माझ्या संगगडावर चाल, कामिना माझ्या संगगडावर. मासाबाई इधर खड़ी रहो बापरे इकडे उभी राह मी देवाकडून जाऊन येतो जाऊन ये. माझी परवानगी काढून आणतो तुला आज जाण्याची माझा नमस्कार घ्यावा की देवा हो केली देवा आलो देवा दरवाजाच्या बाहेर उभी हा माणसाला येण्याची परवानगी दे. असं आहे का जा लवकर. लगेच सांगतो देवानं मासासाठी आम्हाला मारू मारू घेतलं आणि देव म्हणता का मासबाईला आता नको लाव परवाच्या दिवशी लाव म्हणतो मासबाई तुला आता नाही बोलवलं तुला परवा बोलवलं परवा हा जा रिटर्न गडावर देवा देवा सांगितलं ना हो. हा माणसाला आत येण्याची परवानगी दिली का? अरे बापरे बाबा देवा माझ्या ऐकण्यात गलत झाली काय झालं रे? तुम्ही तेव्हा मासबाईला आता नको लाव म्हणे परवाच्या दिवशी लाव अरे बापरे. मग रे मासबाई ऐकून रिटर्न गडावर गेली. रिटर्न गडावर गेल्या. अरे बावळटा माणसा लांब निघून जाईल. पळ लवकर. पण काय केलं असं? अरे पळ. हो बाई जा मासबाई जा
काय बरं किती वर निघून गेली ती. हा ना गडावर गेलती पाणी निघून. तुला आत येण्याची परवानगी कळतं का? मी परिस्थितीशी ऐकलं. काही ऐकशील ती. आरती मी ओवाळते देवाला मंदिरात आरती मी ओवाळते देवाला मंदिरात चंदनाचे द्वार माझे सोनियाचा उमरा चंदनाचे द्वार माझे सोनियाचा उमरा चंदनाचे द्वार माझे सोन्याचा चंदनाचा द्वार माझी सोनियाचा उमरा चंदनाचा द्वार माझे सोनियाचा उमरा चंदनाचा द्वार माझी सोनियाचा उमरा इडा पिडा जावा बाई बाई इडा पिडा जावा बाई बाई माझ्या देवाला बळीचं राजे यवा बाई ग बाई तुझी सवर्णाची वाचा असुरानी माणसा हो तुला माझा आशीर्वाद असो बर का. देवा हो जेवढं माझ्यावरती तुमचा हक्क बरोबर आहे. तेवढं माझ्यावर सुद्धा देवा तुमचा हक्क आहे. वा वा प्रधाना जेवढा माझा माणसावरती हक्क आहे तेवढाच तुझ्यावर सुद्धा आहे बाबा. हा देवा हो जसं मासाबाईनं तुम्हाला ववाला शबास. तसं मी तुम्हाला ववाळणार. हो हो म्हणजे तुला पण काही आशीर्वाद पाहिजे मग देवा काय हरकत नाही प्रधाना बाबा मी तुला पण आशीर्वाद देणार. असं का तुम्हाला ववाळतो हा? खाली बसून प्रधाना काय करतो तू तुम्हाला ववाळतो ना. आता हे कोणती स्टाईल आहे तुझी बावळांची. ही पाणीवाडी एकुली आता मनमध लावी ही चाल पाडून द्यायची. असं आहे का. अक्षर चांगला बोलून घेतो ना. डोळ्यात नको घालू म्हणजे बस. इडा पिढा जाऊ बाई बाई इडा पिढा जाऊ बाई बाई माझ्या देवाला बैलाचा राजा येऊ बाई. बैलाचा देवाला बैलाचं राजा आणतो का रे. मग मासबाई अशीच म्हणली ना काय. अरे येड्या माणसा तसं नाही म्हणली. मग इडा पिडा जावा बाई बाई माझ्या देवाला बळीचं राज्य यावं. बाई कृष्णाचा भाऊ बळी या बळीचं राज्य का बैलाचं का रे. बापरे देवा मी तर तुम्हाला बैलाचं राजा देऊन टाक. बळीचं राज्य म्हणून आहे बळीचं. असं आहे का हा. देवा हो. नका राग भरू. मी कशाला तुझ्यावर राग भरू? हा देवा हा धरा देवाला राग नाही. काय गोल तोंड करा. प्याडा आणलाय पा प्याडा आणलाय. धरा गोल तोंड करा. प्रधाना पेडा नाही येतो. हा काय प्याडा पान. अरे पेडा नाही येतो. हा काय दिवा येतो दिवा. देवा आहे. जाऊ द्या नका खाऊ. जाऊ दे नेमकी ती बाई जवळ आल्यामुळं वाचला तू वाक्य. जाय तुला माझा आशीर्वाद आहे, जाय. असं आहे का. हा जाय. देवा हा. मला इथं कशा करताना बोलवलं. माणसा हो तुला इथं बोलवण्याचं कारण म्हणजे काय. काय देवा रात्री झोपेल होतो राजभवरी पलंग. माणसा स्वप्न एकाही परित पडले मला. चंदनपूरची बानू आली माझ्या स्वप्नाला येऊन बसले या लाल चौधरी खांबाला माझा संशय माझ्या हातामध्ये दे. हा खांब मी तोडणार याच्यातून ती बानू काढणार. देवा हो अहो तुम्ही जर हा लाल खांब तोडला तर आपलं गड जेजू ढसून नेणार देवा. माणसा हो जेव्हापासून ती बानू माझ्या स्वप्नामध्ये आली बर मला कुठं चैन पडत नाही. मला जिथं तिथं फक्त बानू दिसते. देवा या उसात बानू दिसते. नाही देवा त्या कडकणी सुद्धा बानू आहे. तिथं नाही त्या नारळात बानू दिसते मला. तिथं पण नाही. त्या फुलात सुद्धा बानू. प्रधाना हो मला बांधू दाखवू का. प्रधाना जशी ती बानू माझ्या स्वप्नामध्ये आली मला कुठंच दुसरं काही दिसत नाही. बानू शिवाय तू बानू पाहिली बांधू पाहिजे तुम्हाला दाखवू.
लवकर बांधून दाखव प्रधाना. चला, या इकडे. तेव्हा त्या लाईटच बोट घाला तिथे बानू आहे पहा. बांधून नाही येड्या. मग तिला पैसा नाही नाही ना ती बी बानू आहे. पान किती रुपये आहे तुला एवढी घेऊ दे बरं. माझ्या नाही येणार. देवा देव जगल कधी बांधू आणायला गेले. अहो इथं बानू बिनू कोणी नाही देवा. मग मी माणस आहे. माणसा हा तुझा तिकडच वौद्य जळून कोळसा. ए, बानू देवा हो बानू नाही. माणसा हो ते बानू नावाचं पाखरू इतकं सुंदर होत. बर ज्यावेळेस मी त्या पाखराला धारीने गेलो ग माणसा, हा ते पाखरू असं भुरकून चंदनपूरच्या दिशेने उडालं. असं बागलान दिशेच्या दिशेने उडालं, चंदनपूरच्या दिशेने. मी जाणार त्या चंदनपुराला, घेऊन येणार त्या धनगराच्या बानूला. देवा अहो असं काही करू नका. पुढं पाऊल ठेवला माग घेणार नाही. हो अन्न खाणार बानूच्या हातचं, पाणी पिणार बानूच्या हातचं. हो त्या चंदनपूरला गेल्याशिवाय राहणार नाही देवा माणसं. हा. अहो तुमच्या पायात पडते, जाऊ नका. पायात पडतील, टाक मला पाडू. पाया पडती म्हण. देवा हा. तुम्ही चंदनपूरला जाण्याचा हट्ट धरला आहे, हो. पण मी तुम्हाला अशी जाऊ देणार नाही. मग जसा तुमचा चंदनपूरला जाण्याचा हट्ट आहे हा. तसंच माझा पण हट्ट आहे. तुझा काय हट्ट आहे? काहीतरी माझ्याशी डाव खेळा आणि मग चंदनपूरला जा देवा. ऐकलं राणी माणसा का? हो ह्या जेजूरगडावरती रोज आपण हसी खुशीचे डाव खेळतो, बर मनाला मनोरंजन करतो, आलेल्या भक्ताला आशीर्वाद देऊन या जेजूरगडावर आपण राज्य करतो. हो सरी सोबतीचे डाव तर आपण रोज खेळतो. देवा हा. आज तसे डाव खेळायचे नाही. मग आज आईनी पैनीचे डाव खेळायचे देवा. आईने पहिनीचे डाव खेळल्याने वनवास प्राप्त होतो माणसा. देवा अहो वनवास प्राप्त झाला तरी चालेल, पण आज आईनी पैनीचे डाव खेळायचे, तशी तुम्हाला मी चंदनपूरला जाऊ देणार नाही. मी तुझ्या बरोबर आईने पहिनीचे डाव सुद्धा खेळणार माणसा, हा पण त्या बानूच्या गावाला जाणार. असं काय हरकत नाही. पण माझ्या बरोबर आईने पहिनीचे डाव खेळायला 6 महिने पुढं पाय, 6 महिने माग पाय माणसा. नंतर माझ्याशी हार जितीचे डाव खेळ. देवा अहो 6 महिने पुढे पाहिले आणि 6 महिने मागे पाहिले देवा, पण आज आईनी पैनीचे डाव खेळायचे, तशी तुम्हाला मी चंदनपूरला जाऊ देणार नाही. काही हरकत नाही माणसा, हो. पण आईन कशी आणि पैन कशी मांडायची. देवा हा. अहो आपण 3-3 हाताची बोली करणार. देवा 3-3 डावाची, म्हणजे 3 डावात जर तुम्ही हरले 3-3 नावाची बोली करणार हो माणसा. हा. या जेजूरगडावर जर कधी मी तिकडे हरलो ना, हा. माझ्या श्री 12 वर्षाचा वनवास येणार. बर तू जर हरली तर देवा सफेद पातळ नेसर, सफेद कंचुळे घालणार, कुंभाराच्या घरी जाणार, बर. एक कच्चा घडा घेऊन येणार ओहो, आणि त्या कच्च्या घड्याने 12 वर्ष जेजुरीगडाला मी पाणी भरणार देवा. जर तुझा माठ फुटला तर मी माझ्या नेवाशा माहेरी निघून जाणार, पुन्हा जेजुरगडाला तोंड दाखवणार नाही देवा. काही हरकत नाही माणसा, हो पण 6 महिने पुढं पाय, 6 महिने माग पाय. हा नंतर माझ्या बरोबर हार जितीचे डाव खेळ. देवा 6 महिने पुढे पाहिले, 6 महिने मागे. माणसाने देवाला तिकिडामध्ये जिंकून घेतलं. बर सर्व जेजुरीचा राज्य देव हरले, पाची पोशाख, भरदारी पोशाख, हो श्याम कर्णवारू सगळं काही देवगडावरती हरले. हो आणि त्या ठिकाणी देवाच्या श्री 12 वर्षाचा वनवास आला. बर माणसाच्या हाताखाली दासी असताना हो माणसा काय बोलते त्या दासीला, आई झेले फुले आईले इकडे या. देवाची पाची भरजारी पोशाख काढून घ्या, बसनाचा शाप करणं वारू हिसकळून घ्या आणि देवाला 4 बोटाची लंगटी लावून गडाच्या खाली हकलून द्या. हा आई लिवी आली. हा जा पटकन जा. जेव्हा आपला बापरे जेव्हा देवा म्हण देवा. जेव्हा हा इकडे या. दासी हा. इकडे. लय काय महिने आले, तुम्हाला काही माहित झालं का? काय झालं? माणसाचं माझं भांडण झालं. हो. आम्ही 3-3 डावाची बोली केली. बर. माणसाने मला 3ही डावामध्ये जिंकून घेतलं. हो सर्व जेजुरीचं राज्य जिंकला, पाची भरजारी पोशाख, बसण्याचा श्याम कर्णवारू बर सगळं काही या गडावरती मी हरलो. दाशी हा. माझ्या श्री 12 वर्षाचा वनवास आला. बर मी 12 वर्षाचा वनवास भोगून येऊपर्यंत हा तुम्ही माणसाबरोबर गडावर राज्य करू लागा. असं का? मी 12 वर्षाच्या वनवासाला निघालो. निघालो ना इकडे या.
काय झालं तेव्हा हा मला मासाबाईनं सांगितलं काय देव तिन्ही डावामध्ये हल्ले हा देवाचे 5 भरलेले पोषक काढून घ्यायचा बर बसण्याचं शम करणं वारू हिसकून घ्यायचा हा आणि देवाला 4 बोटाची लंगटी लावून गाड्याचे खाली हाकलून दे म्हणे तसे तुम्ही मला जाऊ देणार तसे तुम्ही मला जाऊ देणार नाही? तसं जाऊ देणार नाही नाही नाही. देवाच लागतील का? मान द्यावंच लागतील काढा पहिले सांग ना त्या माळ्या काढून देईल कामावर आज आहे का बस काय एवढं? नाही नाही अजून राहिले ना संपूर्ण कपडे येऊ का आता नाही नाही अजून राहिलेलो काय द्या राहणार नाही पुढं पाऊल ठेवला खाप्यात बाई ते कुकड वर पाय प्रधान यांना संगतीला देव चालले जेजू चंदनपुरीला देवानं विचार केला रामा खंडेरायानं विचार केला वाट मार्गीला गेला माझ्या